हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्याला वंदन करतो आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 9 नंबरच्या श्लोकावर असणाऱ्या ओव्या, ओवी क्रमांक 90 पर्यंतच्या त्या आपण पाहिलेल्या आहेत। अध्याय 8 मधला आता 10वा श्लोक आपण त्याच्यावर असणारं माऊलींचं भाष्य आपण बघणार आहोत। माऊलीनं अगदी विस्तारित त्या ओव्यांच्यावरती त्या श्लोकावरती भाष्य केलेलं आहे आणि विषय तोच चालू आहे की प्रयाण काळाची स्थिती जी आहे ती सांभाळण्यासाठी आपण किती दक्ष असायला पाहिजे याचाच विचार भगवद्गीता मांडते। त्यावरून जीवनमुक्तीची जी अवस्था आहे ती मृत्यूच्या समयी किती उपयोगाला पडते याचा विचार आहे त्यामध्ये। आपण जर जीवनमुक्त असू, प्रपंचमुक्त असू, विचारमुक्त असू, नात्यातून मुक्त असू, ह्याला जीवनमुक्ती म्हणायची। ज्याला निंदा स्तुती काम क्रोधातून मुक्त असू तर आपण जीवनमुक्त आहोत। आणि जीवनमुक्त असणाऱ्याला परत काम क्रोधादी विकार, परत प्रपंचाची असणारी लालसा, विषयाबद्दल असणारं प्रेम हे मृत्यूच्या समयी राहत नाही। आणि त्यासाठीच भगवंत पुन्हा पुन्हा त्याच एका मुद्द्यावरती जोर देतात। भगवंताला जाणायची पद्धत जी आहे शेवटच्या क्षणी ती कशी असायला पाहिजे त्याचा विचार माऊलींनी इथून पुढे आता सांगायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे यापुढे जी स्वच्छंद मरणी जी असतात त्या योग्याच्या मरणाचा प्रकार कसा असतो याचा विचार सांगितलेला आहे। आम्ही जीवरूपानं जोपर्यंत जगतो तोपर्यंत स्वच्छंदी नाही, आम्हाला स्वातंत्र्य नाही, धड जगण्याचंही नाही आणि धड मरण्याचंही नाही। जीवनमुक्त आपल्या इच्छेनं जगतो, जीवनमुक्त आपल्या इच्छेनं ध्येय ठेवतो। ही जर विचार आपण लक्षात घेतला तर त्याचं जगणं किती आनंददायी असेल हे आपल्या लक्षात यायला लागतं। म्हणून आपण मला सुद्धा माझ्या इच्छेनं जायचं आहे, मला सुद्धा माझ्या इच्छेप्रमाणे मार्गक्रम करायचा आहे, याच मार्गाने मला जायचं आहे आपण ठरवू शकतो आणि ठरवून जाऊ शकतो। एवढं मोठं शास्त्र आपल्याला आणि भगवंतांच्या मुखातून आलेले श्लोक आहेत ते सांगत आहेत, मग आपण त्याची पूर्वतयारी का करू नये। म्हणून मुक्ती जी प्रकार सांगितलेला आहे तो मुक्ती आहे आम्हीच बांधून घेतलेली ज्या दोऱ्या आहेत त्या आपणच आपल्या दोऱ्या सोडायच्या, आपण करा सोडवणं। ह्या दोऱ्या बांधलेल्या नाहीत किंवा मूळच्या नाहीत, मूळच्या दोऱ्या नव्हत्याच पण मी माझेपणानं त्या बांधून घेतल्या, मीपणानं त्याला घट्ट गाठ मारली आणि ही गाठ सुटणं आणि माझेपणा तुटणं फार कठीण गोष्ट होऊन आपल्यासाठी बसलेली आहे। म्हणून अभ्यास आणि वैराग्याचा जो भडीमार आहे, मुमुक्षत्वाचे जी विचार आहेत ते विचार आपण जर सतत पेरत राहिलो आपल्या आयुष्यामध्ये तर निश्चितपणे भगवंताची भेट मृत्यूच्या समयी तरी होईल। कारण अगोदर त्याची ओळख झालेली असते, मृत्यूच्या समयी तो प्रकटपणाने आपल्या समोर येतो। म्हणून गुरु सोडवी गाठ लिंग देहाची हाच विचार त्यामध्ये आहे। स्वच्छंदी मरणं म्हणजे सूक्ष्म देहाची गाठ जी आहे ती गाठच सोडवावी लागते। सूक्ष्म देहाला घेऊन जायचं असतं, स्थूल देह कुठे घेऊन जाता येतो, त्याला दहन करायचं असतं किंवा त्याला पुरायचं असतं किंवा तो कोल्ह्या कुत्री खात असतात किंवा आणखीन कुठं तरी त्याची विल्हेवाट लागलेली असते, तो कुठंच जात नाही, जड आहे, पंचमहाभूताचा आहे। पण सूक्ष्म देह जो आहे तो सूक्ष्म देह तरल आहे आणि तो सूक्ष्म आहे, त्याला लिंगदेह म्हणतात। हा 17 किंवा 19 तत्व काही ठिकाणी मांडलेले आहेत। हा 17 तत्वाचा देह जो आहे तो गुरु घेऊन जातील
आपले भगवंत घेऊन जातील, यमांच्या हातामध्ये देणार नाहीत. उरलेले तुम्ही आम्ही, माऊली म्हणतात त्याप्रमाणे, यमाचा पाहुणा प्राणी होय, आम्ही यमाच्या पाहुणचाराला जाणार. मग भगवंताच्या पाहुणचाराला जायचं की यमाच्या पाहुणचाराला जायचं, हे अगोदर आपण सुनिश्चित करू शकतो. मग ही सुनिश्चितता जर यायची असेल तर इथं आता त्या स्वच्छंदी मरणाचा जो प्रकार आहे तो प्रकार सांगायला माऊली चालू करतात. आणि या श्लोकामध्ये सुद्धा आता आपण प्रयाणकालीची स्थिती जी आहे, मृत्यूकाळाची ध्येय सोडतानाची स्थिती आहे, ती स्थिती त्याची कशी असते, कुणाची? जो ज्ञानी आहे, जो मूळचा जीवनमुक्त आहे, जीवनाचा सगळा आनंद ज्याला लुटलेला आहे, पुरेपूर आनंद लुटलेला आहे, असा तो जीवनमुक्त आहे. त्याला पुन्हा कुठल्या तरी सुखासाठी तळमळ करायची गरज पडत नाही. त्यामुळे हे सुख मला मिळवता आलं नाही, हे सुख मी भोगलं नाही, अशी त्याची खंत शिल्लक राहत नाही, असा तो आहे. मग भगवद्गीता म्हणते, श्लोक क्रमांक 10 आहे 8व्या अध्यायातला, प्रयाण काले मनशाचलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सत्तम परम पुरुषमुपैति दिव्यम. काय वर्णन केलेलं आहे बघा. प्रयाण काळे मनसा अचलेन, मनस अचलेन, अचल मन ज्याचं अचल असतं, देह सोडताना मन अचल आहे, भक्तियुक्त असतो, योग बलानं तयार असतो, भक्त्यायुक्त योग बलेन चैव, आणि भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक, सगळा प्राण भ्रुवरमध्ये म्हणजे भुवयांच्या मध्यभागी जिथं केंद्रस्थान मानलेलं आहे आज्ञाचक्राचं, त्या ठिकाणी घेऊन येतो प्राणाला. तो पुरुष तम परश पुरुषम उपैती दिव्यम, तो पुरुष जो आहे तो त्या दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो, ज्यानं आपलं प्राण शेवटच्या क्षणाला, हा सगळी योगी प्रक्रिया आहे बरं काय, आपल्यालाही फॉलो करण्यासारखी नाही, कारण याचं प्रॅक्टिस आपण केलेलं नसतं. या ठिकाणी नामस्मरणाचाच विचार आपण कधीही करावा. ध्यानाचा आणि नामस्मरणाचा विचार, तत्वचिंतनाचा विचार हाच महत्वाचा आहे. म्हणजे भ्रुवमध्ये आपली दृष्टी केंद्रित करणं म्हणजे तत्वचिंतनच करणं आहे. तत्वचिंतन म्हणजे काय? ते मी आहे, मी जगाचा जो देहरूपानं जो आहे तो मी नव्हे, तर ते मी आहे असं याचं चिंतन आहे, ते तत्वचिंतन आहे. त्यालाच अर्थ आहे भ्रुवमध्ये. आता योग सामर्थ्यानं तिथं आणायचं आहे, पण ते योग सामर्थ्याचा अभ्यास आपल्याला 6व्या अध्याय म्हणजे सांगितलेला आहे, तो किती कठीण आहे, कुंडलिनी वगैरे. तसाच इथं म्हणतात की भक्तीनं आणि चित्तसमाधानाच्या बलाने युक्त असलेला पुरुष मरणाच्या वेळी भ्रुकुटीच्या मध्यभागी सावधानपणाने प्राण स्थिर करतो आणि तो दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. म्हणजे कुठं प्राण आणायचा? 2 भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रावर प्राणाची प्रतिष्ठापना करायची. आता याचा सराव आणि याचा योगाचा अभ्यास पूर्वी झाला असायला पाहिजे. आपण त्याच्या दृष्टीने विचार करताना म्हणायचं, त्या ठिकाणी आपलं नाम अखंडितपणाने चालू पाहिजे, त्या ठिकाणी आपलं तत्वचिंतन अखंडितपणाने चालू पाहिजे, म्हणून सराव झाला पाहिजे. एक संस्कृत सुभाषित सांगता आपल्याला, झोप येईपर्यंत आणि मरण येईपर्यंत वेदांत चिंतन करावं. आता झोप येईपर्यंत म्हणजे झोप ही अर्धा मृत्यूच असतो. झोपेच्या वेळी आपण जसं चिंतन करतो आणि झोपेमध्ये आपला सगळा अहम लय पावतो बघा. कुठलाही वर्ण नसतो काय, सगळं लय पावलेलं असतं, अंतःकरण लय पावतं, सगळी इंद्रिय शांत होतात. तीच अवस्था मृत्यूच्या समयी आपल्याला असायला पाहिजे. मृत्यूच्या समयी आपल्याला कुठलीही केविलवाणी अवस्था असता कामा नये, कुठल्या प्रकारचं दैन्य शिल्लक राहता कामा नये, इच्छा कुठली शिल्लक राहता कामा नये. असा मृत्यू जो आहे त्याच वेळी तो दिव्य परमपुरुषाला प्राप्त होतो. म्हणून हे प्रयाणकाळाचं वर्णन जे माऊली करतायत ते त्या दृष्टीनं आहे. योग बलेने युक्त झालेला असतो, भक्तीने युक्त झालेला असतो. ही बाब महत्वाची आहे बरं काय. योग बळ, भक्तिबळ. भक्तिबळ शब्दाचा अर्थ आहे ज्यानं नामाचा व्यवस्थित अनुष्ठान केलेलं असतं. व्यवस्थित, अगदी निष्ठेनं अनुष्ठान, हा शब्द महत्वाचा आहे. निष्ठा म्हणजे प्रेमानं. मागच्या काही श्लोकामधून आपण बघितलेला अभ्यास कसा पद्धत असायला पाहिजे, तर अभ्यास करताना तो दीर्घकाळ, निरंतर आणि सत्कारपूर्वक असला पाहिजे. 3 गोष्टी आपण बघितल्या होत्या, अभ्यास कसा करावा त्यामध्ये. तर यामध्ये सत्कारपूर्वक शब्द जो आहे तो प्रेमानं आणि निष्ठेनं आपण नाम घेतलं पाहिजे.
निरंतर घेतलं पाहिजे, दीर्घकाळ घेतलं पाहिजे. असंच दीर्घकाळात असणारी जी साधनं आहे ती आपल्याला एका टप्प्यावर नेऊन ठेवते असा अनेकांचा अनुभव आहे. आपले शास्त्र, आपले गुरु, आपले संत सांगतात, हा त्यांचा अनुभव आहे. ते जर सांगतात तर ते सत्य मानून मी त्या वाटचाली त्यांच्याच वाटेनं जाणं ही सगळी आपली जबाबदारी आहे. बाकी काही करायचं नसतं. आपण त्याने लिहून दिलेला, आखून दिलेला रस्ता आहे, त्या रस्त्याप्रमाणे फक्त वाटचाल करायची असते. माऊलींनी तो ओवी टाकताना म्हटलेला आहे की तो भक्ती आहे, भक्तीनं युक्त असतो बरं का. जसा योग बलाने युक्त असतो म्हणजे त्यानं योग पूर्ण केलेला असतो. योग म्हणजे कोणता? भगवंताशी एकरूप होण्याची जी स्थिती आहे त्यालाच योग म्हणायचा. कर्मानं भगवंताशी जोडले जा, भक्तीने जोडले जा किंवा ज्ञानानं जोडले जा. ज्यावेळी तुम्ही कर्मानं जोडले जाता देवाशी त्यावेळी कर्मयोग म्हणतात. ज्यावेळी भक्तीनं जोडला जातात त्यावेळी भक्तियोग म्हणतात. आणि ज्यावेळी ज्ञानानं जोडले जातात त्यावेळी त्याला ज्ञानयोग म्हणतात. आणि ही योगिक प्रक्रिया इथं वर्णन केलेली आहे. योगाच्या बळानं सुद्धा त्या वर्णन आपल्याला बंध जे मागच्या वेळा सांगितले होते त्या बंधाचा अनुभव सुद्धा जालंधर बंध किंवा अनेकटले बंध आहेत ते त्या बंधाचा विचार सांगून त्यातूनही काहींनी मुक्तीचा अनुभव घेतलेला आहे. पण बऱ्याच वेळा ते फेल होण्याची शक्यता असते. तेवढी शारीरिक क्षमता आपल्याजवळ नसते योग बळा इतकी, भ्रुकुटीमध्ये प्राण आणण्या इतकी. त्याच्यापेक्षा भक्तियुक्त व्हायला हरकत नाही. आणि भक्तियुक्त म्हणजे प्रेमानं, अगदी प्रेमानं, भावयुक्त अंतःकरणानं भगवंताचं स्मरण करत 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 आपला प्राण सोडणं ही सगळ्यात श्रेष्ठ सोपी गोष्ट आहे. आणि त्यासाठीच आपल्याला पूर्वपार असा आपला संस्कार तयार करावे लागतात. प्रयाण काले मनसा चलेन, त्यावेळी मनाची स्थिती जी आहे ती स्थिर असायला पाहिजे, भक्तीचं अंतःकरण असायला पाहिजे, योगाचं बळ आपल्याकडे असायला पाहिजे. आणि भ्रुकुटीच्या मध्यभागी त्या प्राणाला अंत आला पाहिजे. तर तो योगी जो आहे, तो ज्ञानी पुरुष जो आहे तो दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो. 91 नंबरची ओवी माऊलींची आहे. आपण जरा इंट्रोडक्शन केलं. आता पुढे बघा. तया अव्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, जो स्थिरावलीनी चित्ते जाणूनी स्मरे. आता प्रयाण काले शब्द वर्णन करताना दोन्ही शब्द इथं वापरलेले आहेत. प्रयाण काले मनसा चलेन या दोन शब्दाचा अर्थ 91 नंबरच्या ओवी श्लोकातल्या शब्दांचा 91 नंबरच्या ओवीमध्ये अर्थ माऊलीने दिलेला आहे. अव्यंग वाणेया ब्रह्माते, ते ब्रह्म कसं आहे? अव्यंग आहे. अव्यंग म्हणजे कोणतंही व्यंग नसलेलं. आमचे सगळे प्रकार जे आहेत ना आमच्याकडे आता वापरतो आपण जीव म्हणून, ते सगळे व्यंगरूपच आहे. म्हणजे व्यंग कुठले आहेत आपल्या? ते सगळे कमीपणाने काय आहेत? अगदी त्याला म्हणतो आपण उणीवा आहेत. या सगळ्या उणीवा कुठेही भगवंताच्या ठिकाणी दिसत नाहीत म्हणून त्याला अव्यंग म्हणतात. अव्यंग शब्दाचा अर्थ आहे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं व्यंग नसतं अशा ब्रह्माला. जे ब्रह्म कसं आहे? अव्यंग आहे. जसं ते अवयवरहित आहे तसं ते अव्यंग आहे. अविकारी असल्यामुळं अव्यंग आहे. ते विकारी नाही, त्यामुळे विकारी नसल्यामुळं अव्यंग आहे. व्यंग कधी निर्माण होतात? विकारयुक्त अंतःकरणानं काय होतात? निर्माण होतात की अव्यंग निर्माण होत असतात. पण ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेही अवयव नसल्यामुळं, त्या ठिकाणी विकार नसल्यामुळं ते अव्यंग आहे. प्रयाणकाळी प्राप्ते, तो निर्दोष अशा ब्रह्माला प्रयाणकाळी प्राप्त होतो. जो स्थिरावलीनी चित्ती जाणून स्मरे, तो जाणून, ब्रह्माला जाणून स्थिर चित्ताने स्मरण करतो, ध्यान करतो. स्मरणने ध्यान दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे नामस्मरण आणि ध्यान. नामनिष्ठा आणि ध्याननिष्ठा तत्वचिंतनाला जडून आपण जर करायला लागलो, म्हणजे तत्वाला धरून नाम आणि तत्वाला धरून निष्ठा ध्यान, ह्या दोन्ही निष्ठा जर आपल्याला एकाच तत्वनिष्ठेमुळे सांभाळता येतात. तत्वनिष्ठा आपल्याकडे असायला पाहिजे. म्हणजे तो काय आहे जाणून शास्त्राला विचारून एकदा घेतलं पाहिजे, संतांना विचारलं पाहिजे, म्हणजे आपल्याला नामनिष्ठा सांभाळता येते. नाम कसं घ्यायचं माहीतच नसेल, कोणतं घ्यायचं माहीतच नसेल, नामाच्या प्रक्रिया माहीत नसतील, त्याच्या असणारे काही जी सावधानता आहे ती माहीत नसेल तर नाम व्यवस्थित घेता येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे जाणून स्मरे. जाणून म्हणजे व्यवस्थित त्याला जाणतो, ओळखतो आणि ओळखून त्याचं स्मरण करतो. म्हणून हे तो चिंतन कसे करतो? हे मृत्यूसमयीचं चिंतन आहे. त्यामुळे हा योगयुक्त अचल मनाचा भक्तियुक्त आहे. म्हणून स्थिर अंतःकरण ठेवून मृत्यूसमयी
त्या अव्यंग ब्रह्माला तो जाणून स्मरतो. म्हणजे देह सोडताना म्हणजे प्राण जाते वेळी सुद्धा त्याचे मन विचलित होत नाही. आमचं मन जर आयुष्यावर विचलितच झालेलं असेल तर प्राण जाते वेळी ते अचल कसं राहील सांगा बघू. जे आपण आयुष्यभर केलेलं असतं तेच आपल्याला मृत्यूच्या समयाला अनुभवायला येत असतं. सगळी पापं दत्त म्हणून उभा राहतात. कुणाला फसवलं, किती भ्रष्टाचार केला, कुणाशी लबाडी केली, किती निंदा केल्या, कुणाचं नुकसान किती केलं आणि कुणाला कुठे कुठे सूड कसे घेतले, या सगळ्याच गोष्टी आणि त्या अपूर्ण राहिलेल्या. कारण कुणाचा सूड आपल्याला घेता येत नाही, कुठलीच इच्छा पूर्ण करता येत नाही, कुणाला संपूर्ण लबाडी करणं कायमस्वरूपी करता येत नाही. त्यामुळे कशालाच पूर्णत्व नाही. त्यामुळे पूर्णत्व नाही ही गोष्ट त्याला अगोदर कळलेली असते. म्हणून प्रयाणकाळी त्याचं मन अचल असतं. मनसा चलेन म्हणजे त्याचं मन अत्यंत स्थिर झालेलं असतं आणि तो काय करतो, विचलित करणारे जे चित्तातली विकार आहेत त्याने अगोदरच त्याचं शमन केलेलं असतं. आणि तीच गोष्ट आपल्याला साधना म्हणून उपयोगी पडते. काय ब्रह्म प्राप्त करायची गोष्ट नाही आहे. इथं म्हणतात काय, अव्यंगवाने ब्रह्मा ते प्राप्ते. प्राप्त करतात, ब्रह्माला प्राप्त करतात म्हणजे काय, ते ब्रह्म जाणतात. प्राप्त करणं वगैरे शब्द नाही, ते कुठेतरी आहे डोंगरावरती आणि ते जाऊन घेऊन यायचं आहे. सगळ्यांनी तेच केलं असतं. मग ज्यांच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, त्यांनी ब्रह्म कुठून तरी जाऊन पैशावर विकत घेतलं असतं. देवाला विकत घेता येत नाही. देव भावाचा भुकेला आहे, तो प्रेमानं प्राप्त करता येतो. म्हणून त्यानं आपलं आयुष्यभर आपले अंतःकरणातले विकार जे आहेत ते संपवून टाकल्यामुळं मन शांत झालेलं असतं. स्थिर मन केव्हा होतं, जेव्हा त्याच्यातले विक्षेप संपतात तेव्हा. विक्षेप कधी संपतात, जेव्हा रजोगुण संपतो तेव्हा. मग रजोगुण संपायला आपल्यातला विषय भोगामधली असणारी अस्था जी आहे ती संपायला पाहिजे. विषयाभोगाबद्दल असलेलं प्रेम अगोदर संपायला पाहिजे. रजोगुण कमी 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 होत येतो. रजोगुण कमी झाला की आपण स्थिर होतो, शांत होतो. आणि शांतची सवय सराव करून घेतला तर मृत्यूच्या समयी शांत व्हायसाठी दुसरी काही प्रयोग करावे लागत नाहीत, काहीच करावं लागत नाही. ते आपोआप शांत झालेलंच असतं ना अगोदर. पण अगोदर शांत करून घेणं फार गरजेचं आहे. तर त्यासाठी ही माऊली आपल्याला खबरदारी व्यक्त करतात की या पुरुषानं तया अव्यंगवाने ब्रह्माते प्रियान काले प्राप्ते. वास्तविक ब्रह्म काय प्राप्त करायची हे काही गोष्ट नाही, ते नित्य प्राप्त आहे. पण प्राप्त का म्हटलं तर बोलण्याची एक भाषा व्यवहार म्हणून सांगितलेला आहे. म्हणून इथं म्हणतात देह नाशिवंत त्यानं मानलेल्यामुळे त्याला मृत्यूचं भयच राहिलेलं नसतं. त्याला माहीत आहे मी मरत नाही, देह मरतो. आणि देह त्याला काय बघायला दुसऱ्याकडून कुणाकडून आपल्याला काय सर्टिफिकेट घेऊन यायची काही गरज नाही. मी मेलोय कसं हे बघायला रोज आपल्याकडे उदाहरण आहे. रोज आपण मरत असतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपण रोज मरतो. आपल्या पेशी मरत असतात, आपल्याला असलेले पंचमहाभूत क्षीण होत जातात, तरी आपल्याला लक्षात येत नाही. लक्षात ज्यांना येतं त्यांना मृत्यूचा अनुभव रोज घेता येतो. रोज मृत्यू आहे आपला. आणि रोज मृत्यूचा अनुभव जर असा नाशिवंत देहाचा आपण घ्यायला लागलो तर खरोखर ज्यावेळी शेवटच्या क्षणाला जो मृत्यू होणार आहे, प्राण जाणार आहे, तो प्राण जाताना याला भय राहत नाही. म्हणून याचं मन अचल असतं. अचल म्हणजे काय, डळमळत नाही तो. हे आलेत काय, ते आलेत काय असं विचारत बसत नाही. शेवटच्या क्षणाला झोपलेला असतो, कुठं हॉस्पिटलमध्ये असेल तर घरी असेल, आणि शेवटचं मरणासन्न अवस्था भोगत असतो. योगायोगानं प्राप्त झाली तर, शेवटचे क्षण स्मृती राहिली तर, असं वर्णन सगळंच आहे त्यात. त्यामुळं संचित दग्ध त्याचं अगोदर झालेलं असतं. त्यामुळं त्याला पुढची काही चिंताच राहत नाही. संचितच भविष्य काळ आहे. आपलं जे संचित आहे तोच माझा पुढच्या जन्माचा भविष्य काळ आहे, पुढच्या जन्माची सुरुवात आहे. पुढच्या जन्माची सुरुवात कशी व्हावी मी ठरवू शकतो. जन्म नको आहे मी ठरवू शकतो. मन हे विषयापासून त्याचं निवृत्त झाल्यामुळं विषय सुखाबद्दलची असणारी तळमळ जी आहे तो विक्षेप गेलेला असतो. विषय सुखाची तळमळ ही रजोगुणामुळे प्राप्त होत असते. म्हणून बऱ्याच जणांचा तमोगुण गेलेला असतो आणि बऱ्याच जणांच्याकडे सत्वगुण नसतो. खूप लोकांच्याकडे रजोगुण आहे, रजोगुणी जग आहे. पाश्चिमात्य राष्ट्र जर बघितली तर पूर्णपणे रजोगुणी आहेत. भारतातील अनेक लोक आहेत, ऋषी मुनी आजही आहेत, आजही काही साधक निष्ठेनं साधना करत आहेत, सत्वगुणाने युक्त आहेत आणि सत्वगुण संपवण्यासाठी आता साधना करणारे आहेत. तर हेही उदाहरण आपल्याला बघायला मिळतात.
पण पाश्चिमात्य राष्ट्र जे आहेत ती चारवाकचे प्रतिनिधित्व करतात म्हणायचे. चारवाक जे होऊन गेले, खाऊ पिऊ मजा करू, पुढचा जन्म कुणाला माहिती काय होणार आहे. अरे पण यातूनच तू पुढच्या जन्माची तयारी करायला लागलास ना. मजा करतोस म्हणजे दक्षपूर्वक मजा कर ना. मजा करायची काय मजेत राहायचं हे आपण ठरवायला पाहिजे. आपण ठरवतच नाही, आपण मजा करतो, मजेत राहत नाही. मजेत राहायसाठी कुठली साधनं लागत नाहीत, मजा करायसाठी साधनं लागतात. मजा करण्यासाठी विषय, पैसे, धनधान्य, दागिने, कपडे लागतात. मजेत राहायसाठी लागत नाहीत. कारण एखादा भिकारी पोटात अन्नाचा तुकडा जरा जरी गेला तर तो म्हणतो बस आजचं झालं माझं. मजेत असतो तो. मजेत असणं म्हणजे समाधानी असणं. आणि समाधान म्हणजे चित्तातलं समाधान झाल्याशिवाय मन शांत होत नाही. असमाधानी चित्तच विक्षेप निर्माण करतं. म्हणून आपलं चित्त असमाधानी राहता कामा नये यासाठी त्यानं प्रयत्न केलेले असतात. असा हा प्रयाण काळी जो आहे तो काय होतो की अव्यंगवाने ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते स्थिरावलेनी चित्ते असा शब्द वापरलेला आहे. म्हणून मी जन्म मृत्यूरहित आहे अशी त्याचा निश्चय झालेला असतो. मी कुणाचा काही लागत नाही. माझ्या देहामुळं लोक मला अमुक अमुक म्हणतात, नाहीतर माझा त्यांच्याशी काही संबंध नाही. माझ्या आतल्या स्वरूपाला काही नावच नाही. माझ्या आतल्या स्वरूपाला रूप नाही. त्यामुळे त्यानं रूपाचा त्याग अगोदरच केलेला असतो. म्हणून तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो. रूप आपल्याला अस्थिर करतं, कायम हलवतं. पण ब्रह्मतत्व जे आहे ते स्थिर तत्व आहे. ज्यानं ब्रह्माशी अधिष्ठित झाला तो स्थिरच झालेला असतो. चाकाचे आरे फिरत असतात पण चाकातला मधला कणा जो असतो तो स्थिर असतो. पृथ्वी फिरत असते पण पृथ्वीच्या मध्ये जो अक्ष आहे, आता सुद्धा शास्त्रज्ञ सांगतात अक्ष फिरत नाही. मधला अक्ष जो आहे तो अक्ष कसा फिरेल सांगा. तो फिरला तर पृथ्वी कशी फिरेल. तसं चाकाचे आरे फिरतात, चाकाचा कणा फिरत नाही, केंद्रबिंदू फिरत नाही. म्हणून त्यानं आपलं लक्ष केंद्राशी जुळवून घेतलेलं असतं. आऱ्यावरून उडतो आणि केंद्रावर बसतो. कशी गंमत आहे. एखादी माशी आहे ती आऱ्यावर फिरते आहे आणि फिरता 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 हालत पळत काय व्हायला लागले ती तिला फिरण्याचा अनुभव येणार आहे. पण ती जर त्या कण्यावर म्हणजे केंद्रस्थानी बसले तर तिला हलण्याचा अनुभव येणार नाही. ती स्थिर आहे आपण आणि आरे फिरतात हेही बघितलं. जैशी स्थिती आहे तैशा परीन आहे कौतुक तुप आहे संचिताचे. संचिताचं कौतुक बघायला आपण स्थिर पाहिजे. आणि स्थिर काय आहे. एकच तत्व आहे ते म्हणजे परमात्मा भगवंत ब्रह्म तत्व स्थिर आहे. तुझं विन स्थिर नाही ऐशे काही. काय तुकोबांचा अभंगच आहे. तुझं विन काही स्थिर राहे ऐशे नाही. तुझ्यासारखं विठ्ठला स्थिर राहील असं संसारामध्ये काहीच नाही. सगळ्यात स्थिर कोण असेल तर परमात्मा आहे. आणि जो परमात्माच्या मांडीवर बसतो तो अस्थिर होईल का. म्हणूनच त्यानं विषय सुखाचा सगळा त्याग केल्यामुळं त्याग करायचा आहे. विषय सुखाचा भोग लालसा जी आहे ती लालसा मनातून काढायची आहे. पण ज्यावेळी जे जे कारणानं जे भोग लागतात ते भोग भोगल्यामुळं काय त्याच्यावर परिणाम होत नाही. जेवला खाल्ला झोपला म्हणून तो काय जीवनमुक्त नाही असं म्हणता येत नाही. काय जीवनमुक्त झोपत नाहीत का, खात नाहीत काय, फिरत नाहीत काय, श्वास घेत नाहीत. कोण असा जगातला प्रकार कुठला आहे जीव की जो काहीच करत नाही हालचाल. न कच्चित क्षणमपी जातो कर्मकृत शब्दच वापरलाय. एक क्षण सुद्धा कर्म न करता जात नाही आपला. मग जात नसेल तर कर्म कसं आणि केवढं करावं याचा विचार इथं सांगितलेला आहे. त्यामुळे मी जन्म मृत्यू रहित आहे असं जर झाल्यामुळं मी कुणाचाच कोण लागत नाही. मी कुणाचा बाप नाही, मी कुणाची आई नाही, मी कुणाचा पती नाही, मी कुणाची पत्नी नाही, मी कुणाचा काय नाही, माझा कोण मुलगा नाही, माझा कोण नातू नाही. हे ज्याचं त्याचं कशामुळं आलं. माझ्या शरीरापुरते सगळ्या ज्या उपाध्या आहेत त्या आहेत. माझ्या शरीर संपायच्या वेळी त्या उपाध्या सोडल्या पाहिजेत ना. त्या उपाध्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात जे हलणार आहे ते हातात घेऊन तू जर बसलास तर तुला मला स्थिर कसं करता येईल सांग. विषयांना जवळ करतो, सरजोगुणी आहेस, विक्षेप सारखे आहेतच. मग जे विक्षेपाना आणि त्या विषय सुखाना जर हातात घेऊन तू येतो म्हणत असेल माझ्याकडे तर माझ्याकडे तुला स्थिर होता येणार नाही. कारण विषय सुख कधी स्थिर ठेवत नाही. सतत अस्थिरतेचा अनुभव आपल्याला देत असतं. हे झालं काय ते झालं काय सारखी चिंता असते. माझ्या नोकरीचं कसं होईल, व्यापारात फायदा मिळेल की नाही, शेअर बाजारात पैसे गुंतवले त्याचं काय, हे स्थिर आहेत की सांगा. विचार नाही स्थिर. पोटापुरतं जरूर करावं. पोटापुरतं केलेलं काही अस्थिर करत नाही. पोटाच्या पलीकडे गेलो की आपण अस्थिरतेचा अनुभव यायला लागला म्हणून समजायचा. आपण अस्वस्थ कधी होतो, टेन्स कधी असतो, तणावग्रस्त कधी असतो माहिती आहे काय. पोटाच्या पलीकडे जाऊन विचार करतो आपण.
शरीराला फारसं लागत नाही, पण शरीराच्या पलीकडे जाऊन विचार करतो. झोपायला आपल्याला 6x4ची जागा पुरेशी असते, पण आपल्याला अधिक खोल्या पाहिजे असतील ना, तर त्या खोल्यांचा विचार आपल्याला अस्थिर केल्याशिवाय राहणार नाही. हाच मुद्दा आहे प्रत्येक ठिकाणी प्रपंचामध्ये वापरण्याचा. माझ्या मृत्यू काळाची तयारी मला करायची आहे, रोज रोज तयारी करायची आहे, बाकी काही करायची नाही. बघा, विचार करणं हा प्रॅक्टिकल विचार आहे, प्रॅक्टिकल आहे अगदी. मी माझ्या मृत्यूचा रोज विचार करणं म्हणजे तयारी करणं. तयारी करणं म्हणजे असा नव्हे की त्याच्या काय 3Dचं साहित्य आणून ठेवणं, माझ्या 12 दिवसाची व्यवस्था करणं, ही तयारी नाही आहे. त्याला दिवसच नाही, तर त्याला कुठले 12 दिवस आणि कुठलं काय. तो विचार आहे तो शरीराच्या, मृत शरीराचा आहे. कलेवरम शब्द वापरलेला आहे. मृत शरीराचा विचार आम्हाला करायची काही गरज नाही. जगाचं तीच देणगी आहे, जगच त्याचा, संसार त्याचा विचार करेल. मला जो आहे तो माझा विचार, मला माझा विचार करावा लागेल की मी जाताना जाऊ कसा. गडबडीनं पाय आपलं जाऊ काय शांतपणे जाऊ. शांतपणे जाणं सगळ्यात महत्वाचं आहे ना. आणि म्हणून म्हणतो तो की मला तो इतकाच प्राण जाते व इतकं त्याचं मन स्थिर झालेलं असतं की ते मन अगदी शांत होतं. पण याला काय सराव आहे माहिती आहे काय? नामाचा जो सतत सराव करतात ना, त्यांचं मन स्थिर होतं. आणि मन जर अस्थिर होत असेल तर नाम घेण्यामध्ये काही चुका आहेत का हे तपासता आले पाहिजे आपल्याला. ध्यान करताना आपल्या काही चुका आहेत का पाहिलं पाहिजे. ध्यान करून उठल्यानंतर, नाम घेऊन उठल्यानंतर जगाबद्दलचं अकारण प्रेम उत्पन्न झालं पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. नंतर उठल्यानंतर भयंकर अशा गूढ प्रशांत शांतीचा अनुभव आपल्याला यायला पाहिजे. जर येत नसेल ना, तर नाम घेताना मनात काहीतरी मन विचार विचलित झालेला आहे, किंवा त्या मनाचं काहीतरी वेगवेगळे आहेत. या नामातून काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, ध्यानातून काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे, असंच कसं असेल, अशा प्रकारचं ध्यान असेल. ध्यानात आणि नामात काहीतरी दोष असू शकतात, याचा तपास ज्याचं त्यांना करावा. शास्त्र करू शकत नाही ते. आपलं अंतःकरण शास्त्राला कळत नाही. त्याने सगळ्या अंतःकरणाचा विचार करून सिद्धांत मांडून ठेवलेले आहेत. त्यातला कुठला सिद्धांत आपल्याला लागू पडतोय तो घ्यावा. बाकीच्यांचा विचार करू नये. त्या गुरुनी त्यांना काय दिलं, आमच्या गुरुनी मला हेच काय दिलं साधन, त्यांना तेच का अभ्यास करायला सांगितला, मला हाच का अभ्यास करायला सांगितला, ते माझं माझ्यासाठी असतं. हाच विचार जर करायला लागलो आपण, तर आपण जो आहे तो मी नाशिवंत नाही, त्यामुळे त्याला मृत्यूचं भय राहत नाही, मृत्यूची चिंता राहत नाही. भगवंताविषयी त्याच्या मनामध्ये प्रेमभाव असतो, भक्तीचं अंतःकरण तयार झालेलं असतं, ब्रह्मभाव अशी ब्रह्मदृष्टी निर्माण झालेली असते. कारण आयुष्यभरच्या साधनेने त्याला योग बलाची सुद्धा प्राप्ती झाल्यामुळं त्याचं चित्त स्थिर व्हायला कष्ट पडत नाहीत. त्यानं सराव केलेला असतो. म्हणून सराव हा फार महत्वाचा आहे. मग सराव जे करतात ते काय करतात, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आहे. आणि परफेक्शन काय आहे, सगळ्यात मोठं परफेक्शन आहे टू टू जॉईन, टू अटॅच विथ गॉड, टू अटॅच विथ दॅट, काय आपण म्हणतो ते ब्रह्म, त्या ब्रह्माशी आपल्याला जोडून स्वतःला घ्यायचं आहे. हीच सगळ्यात मोठ्या सरावाचा गोष्ट आहे. सराव तोच आहे. परफेक्शन त्याला म्हणतात, तो परफेक्शन ते आहे. पूर्णत्व ज्याला आपण म्हणतो ते पूर्णत्व यातूनच होत असतं. पूर्णाशी आपण गेलो पाहिजे, पूर्णाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते पूर्ण कसं आहे, ते कधीच अपूर्ण नसतं. आणि ज्याला त्याचा वापर केला तरी ते अपूर्ण राहत नाही. असं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असं श्रुती बोलते, त्याचा अर्थ तोच आहे. तो पूर्ण आहे, त्या पूर्णाच्याच नादाला आपल्याला लागायला पाहिजे. त्यामुळं शेवटच्या क्षणाला आपण जर अशी साधना केली असेल, जग जाऊ देत, जगाला डोक्यातून काढून टाकण्याचा विचार, ही साधना आहे. आपण जगाचं बोलणं, जगाचं व्यवहार, जगाचं वागणं सगळं लक्षात ठेवत असतो. आणि हे लक्षात ठेवताना संध्याकाळी झोपेमध्ये सुरुवातीला आपल्याला हेच आठवतं. तसं मृत्यूच्या समयी आयुष्यभर जगालाच आपण आतमध्ये ठेवलं असेल, तर हे जग, सगळं जगाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला मृत्यूच्या समयीला आठवायला लागतील. हा आला नाही, तो आला नाही, माझा मृत्यू, माझं आजारपण पाहायला कोण आलं नाहीत, मुलांनी मला व्यवस्थित वागवलं नाही, अनेक विचार येत असतात. नोकरीमध्ये मी त्यांना का फसवलं असेल, फसवून मला काय मिळालं, एवढे पैसे मी शिल्लक ठेवले, ते सगळेच पैसे मी ठेवून निघालो, आता ह्या पैशाचं काय होईल, या सगळ्या गोष्टींचा विचार प्रयाणकाली येत असतो. मागच्या वेळा आपण एक मुद्दा बोललो होतो ना, एक 4 वेळी बोललो होतो. असू दे, डबल वेळा होते, पण मेल्यावरी मी परतून आलो घरी, तेच होते घर आणि तीच होती ओसरी.
होती भिंतीवर तसबीर माझी टांगलेली, खूप होती धूळ आणि कसर होती लागलेली. ही कसर बघायला पाठीमागे यायचं का? संसाराचा अनुभव एकदा घेतलाय ना, म्हणून एकदा संसाराचा अनुभव घेतला तर पुन्हा संसारात यायचं नाही. हा संसार उडाला असं तुकोबा म्हणतात. आणि संदेह पिटला. आता सगळा संदेह संपुष्टात यावा लागतो, त्यावेळी मनाची स्थिरता प्राप्त होते. आणि मन स्थिर झालं की त्याचं स्मरण करता येतं. जाणून स्मरे, माऊली काय म्हणतात? जाणून. म्हणून अत्यंत असं एखादा निर्वात दीपाप्रमाणे त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं. निर्वात दीप म्हणजे ज्या ठिकाणी वारा लागत नाही ना, असा वारा न लागणाऱ्या ठिकाणी जर दिवा ठेवला तर त्याची ज्योत एकदम आहे पेटलेली आहे की नाही असं कळत सुद्धा नाही, इतकी स्थिर झालेली असते. मग हा वारा थांबवता आला पाहिजे. म्हणून अचल मन आणि हृदयातील भक्ती असेल तर मग इतर वेळी आणि मरताना प्राणायाम करायची काही गरज नाही. माऊलीने पुढे सांगितलेलं आहे. काही योगिक प्रक्रिया माऊली पुढच्या ओवीमध्ये सांगतात, त्याची गरजच पडणार नाही ह्या ओवीचा वापर जर केला तर. पुढच्या ओव्या त्याच्यात पुढच्या योगिक प्रक्रियेच्या सांगितलेल्या आहे की 2 भुव्यामध्ये प्राणशक्ती दृढ करून शरीरता करायला पाहिजे आणि त्या अव्यंग ब्रह्माला प्राप्त करून घ्यायचा आहे, म्हणजे परमपुरुषाला प्राप्त करून घ्यायचा आहे. अव्यंग शब्द त्या श्रुतीचाच आहे. गीता पण म्हणते निर्दोषम ही समम ब्रह्म. ही श्रुतीचीच सूत्र आहे की ते ब्रह्म निर्दोष आहे आणि त्याला प्राप्त होतं. त्यामुळे कर्म करताना जी सहनशक्ती आपण वापरलेली आहे, भगवंताच्या प्राप्तीची तीव्र इच्छा असेल आणि ज्ञानप्राप्तीसाठी लागणारी जिज्ञासा आणि तळमळ जर असेल तर या गोष्टी आपलं चित्त स्थिर करण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणजे आयुष्यभर सहनशीलतेनं अगदी शांतपणे आयुष्य ज्यानं जगलं, जे आहे सहनशीलती शब्दाचा अर्थ काय? जैशी चित्त काय आहे, स्थिती आहे तैशा परी आहे, ही अवस्था. ठेविले अनंते तैशेची राहावे, ही अवस्था आपल्या चित्ताला समाधान प्राप्त करून देते. चित्त समाधानी झालं की स्थिर होतं. जसा वारा थांबला की ज्योत स्थिर होते, तसं विषयाबद्दल असणारी जी आकर्षण आहेत ती थांबली की आपलं मन स्थिर व्हायला सुरुवात होते. आपण विक्षेपातून बाहेर पडतो, शांत ज्योत होते. आणि शांत ज्योत होणं कधी? तर कर्मामध्ये वागताना ही सहनशीलता असायला पाहिजे. ठेविले आनंद तैशीच राहावे. भक्तीमध्ये भगवंताच्या प्राप्तीमध्ये भगवंताच्या प्राप्तीची तीव्र तळमळ आपल्याला लागली पाहिजे. जसं आपण गावाला निघालो, कुठल्या ठिकाणाला निघालो तर कुणाला तरी भेटायचं आहे, एखादी जवळची प्रेमळ व्यक्ती आहे, त्याला भेटताना रेल्वेतून किंवा बसमधून उतरताना अगदी उतावीळ झालेला असतो. त्यांना कधी एकदा बघेल. 2 वर्षानंतर आपला मुलगा किंवा मुलगी परदेशातून येणार असेल, आता सगळं सोपं झालंय. व्हॉट्सअप कॉल आहेत, व्हिडिओ कॉल आहेत, त्यांना बघता येतं. पण प्रत्यक्षात भेटण्याची जी मजा, जशी तळमळ असते ना, तशी भगवंताला भेटण्याची तळमळ आपल्याला लागली पाहिजे. आतापर्यंत गेलेलं आयुष्य फुकट गेलं काय, विकत गेलं काय, आणखीन काय झालं, याचा ताळामेळा लावीत हिशेब करत बसू नये. हिशेब करणारी माणसं हिशेबातच राहतात. म्हणून या हिशेबाच्या पलीकडे जाता आला पाहिजे. तशी ज्ञानप्राप्तीसाठी लागणारी जी तळमळ आहे, या गोष्टी आवश्यक आहे. म्हणून मी स्वरूपाला जाणतो, भगवंताला जाणतो आणि भगवंताच्या स्मरणाने देह त्याग करा म्हणतात माऊली. जाणून स्मरे प्रयाण काळ. प्रयाण काळ जो आहे तो जाणून स्मरण त्याचं केलं पाहिजे. जाणून म्हणजे अगदी विचारपूर्वक स्मरण केलं पाहिजे. नाहीतर काय होईल मग? विचारपूर्वक नाही केलं तर कसं वाटेल तसं होईल. म्हणून वर्णन करतात माऊलींची एक सुंदर उभी आहे 9व्या अध्यायामध्ये. झडजोडूनी वैलानिक, तरी झडजोडूनी वैलानिक. फार सुंदर आहे. शेवटच्या समारोपाच्या 9व्या अध्यायामध्ये समारोपाच्या ठिकाणी त्या ओव्या ज्या येतात ना, त्या ओव्यांचा एक ग्रुपच आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. जे विषय अभिलाषे दडपे तया ते काय वर्णन फार सुंदर केलं आहे. तया ते म्हणते उवायला सारखे, जो अभिलाष भारे दडपे तया ते सज्ञान म्हणते. जो विषयासक्तीने गुंतलेला आहे त्याला सज्ञान म्हणतात. इथं वर्णन केले माऊलीने, उलटं वर्णन केलंय. आणि शेवट करताना म्हणतात, तू ह्या अवस्थेमधून झडझडून वहिलाने पहिल्यांदाच या कसल्या आकर्षित असलेल्या मोहमय असलेल्या संसारातून स्वतःचं मन काढून घे. मन बाजूला केलंस की तू स्थिर झालास. कारण फिरत्या गोष्टीवर आपलं जर चित्त ठेवलं किंवा आपण जाऊन बसलो, आपणही फिरतो. फिरणारा पाळणा आहे, ते फिरणाऱ्या पाळण्यात आपण बसलो तर आपणही फिरतो. मी फिरतो का पाळणा फिरतो सांगा बघू? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण कधीच फिरत नाही, पण फिरण्याचा अनुभव का मला येतो? पाळण्याच्या संगतीनं. मी पाळण्यात बसलो म्हणून मला फिरण्याचा अनुभव येतो. बसमध्ये बसलो म्हणून आपल्याला पळण्याचा अनुभव यायला लागलेला आहे.
वास्तविक माझं पळणंही नाही आणि थांबणंही नाही. मी आहे तसाच आहे, कुठंच जात नाही, कुठं गेलाही नाही, मी आलोही नाही, असाच विचार त्यामध्ये आहे. त्यामुळं भगवंताला जाणत झडजोडूनी वहिला अनेक भक्तीची वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निजनाम माझे. माझ्या स्वरूपाला, अव्यंग असणाऱ्या स्वरूपाला तू प्राप्त होशील. आणि ह्या ओवीमध्ये काय म्हणतात, तया अव्यंगवाने या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावलिनी चित्ते जाणूनी स्मरे. हे अव्यंग असणारं ब्रह्मतत्व जे भगवंत आहे त्यालाच जाणं फार गरजेचं आहे. त्यासाठी पहिलाच साधना झडजोडून वहिलाने अलग तू प्रपंचाचा विचार मनातून काढून टाक, जगाचा विचार मनातून काढून टाक, लोक काय बोलतात, लोक काय वागतात हा विचार मनातून काढून टाक. फक्त पोटापुरता विचार कर, पोटाच्या पलीकडे जाऊन विचार करू नको. स्वतःच्या देहाचा विचार कर, देह संबंधीचा विचार करू नकोस. आता स्वतः या देहाचा शब्दाचा अर्थ आहे काय, स्वतःकडे पहा, जगाकडे पाहू नका. आणि हेच जर आपण चालू केलं तर आपल्याला हळूवार या प्रपंचातून चित्त बाहेर काढता येईल आणि भगवंताच्या ठिकाणी भक्तीच्या वाटेला माऊली म्हणतात. आणि अशी भक्ती आणि असं चित्त जर प्रपंचातून बाहेर पडलं असेल, चित्त मज माझी निगता हळूहळू पंडुसुता मीच होईल, तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीच होईल. 12व्या अध्यायामध्ये बोलतात. हिथं म्हणतात 9व्या अध्यायामध्ये झड दिशी बाहेर पड, भक्तीच्या वाटेला लाग आणि अव्यंग परमात्म्याशी तू भेट घे. आणि भेटायला तो बसलेलाच आहे, तो कुठं काय लांब गेलेला नाही. मीच मला भेटायचा. मी जगाला भेटतो दिवसभर, जगाला भेटतो स्वप्नामध्ये सुद्धा, मी मलाच भेटत नाही. मी ज्यावेळी मला माझ्यासाठी वेळ देईन त्यावेळी माझीच भेट होईल. स्वामी विवेकानंद म्हणतात, शेवट दिवसभरचं कार्यव्यवहार झाल्यानंतर एकदा तरी आपण आपल्याजवळ बसावं, एकदा तरी आपण आपल्याला भेटावं. नाहीतर एकदा उच्च दर्जाच्या एखाद्या मीटिंग पासून आपण स्वतःला दूर केल्यासारखं होईल. म्हणून स्वतःला भेटा. स्वतःला भेटायला कुठं जायचं आता सांगा, कुठं जायला लागते काय सांगा, कुठं जायचं नाही. आता लाटेनं पाण्याला भेटायला जायचं असेल तर त्याला कुठं जायचं सांगा, कुठं जायचं नाही. लाटेची उसळी आहे ना, तिनं बंद करावी. उसळणाऱ्या लाटे तुम्ही बंद करावं. उफाळणारे अहंकार, काम, क्रोधादी विकार शमवावे. लाट कशी उसळते बंद झाली की पाण्याची एकरूप होते, तसं उसळणारे काम विकार जेव्हा बंद होतात, क्रोधादी भावना सगळ्या शांत होतात, त्यावेळी ती लाट त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप होते. काम क्रोधे केले घर देते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर देते. आपोआप सगळ्या काम क्रोधाचा लय होऊन जातो, तिथंच समजून जातात. ही निर्माण होणारे बुडबुडे आहेत आणि बुडबुड्यांना आयुष्य नसतं. तसे काम क्रोधादी विकार सुद्धा येतात जातात. त्यांना किती किंमत द्यावी आपण आणि त्याच्या मागे किती धावावं आणि मी स्वतःपासून किती दूर जावं याचा विचार माऊली करायला लावतात. म्हणून ज्यावेळी असं स्थिर असं अंतःकरण होतं त्यावेळी या प्रपंच हा नाशवंत आहे याची जाणीव लांबून व्हायला लागते. प्रपंचातून बाहेर केल्याशिवाय प्रपंच करणार नाही खरा कसा आहे तो. आणि प्रपंचातून बाहेर आल्याशिवाय मी कसा आहे मला कळणार नाही. मुद्दा आहे लक्षात ठेवण्यासारखा आहे. आपल्याला कोणी ज्यांच्या सहवासामध्ये आपण असतो तसे आपण बनत असतो. आम्ही दारू पिणाऱ्या लोकांच्या बरोबर बसायला लागलो, आम्ही पित नाही पण बसायला लागलो, तर तशीच भावना तयार होते ना. दारू किती कशी आहे हे बघायसाठी दारू न पिता बघायला पाहिजे, नाहीतर कळणार नाही. ते दारू पिऊन दारूचे दोष दिसणार नाही. तसं प्रपंचात राहून प्रपंचाचा कधी खोटारडेपणा लक्षात येणार नाही. विषय विषयाचा परिपाण, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडवट असणारा प्रपंच गोड कसा वाटायला लागला सांगा बघू. कारण तो त्यातच राहून म्हणतो प्रपंच कडवट आहे, कळणारच ना. त्यासाठी बाहेरच यावं लागेल प्रपंचातून, एका कडेवर येऊन प्रपंचाकडे पाहावं लागेल, एका किनाऱ्यावर यावं लागेल आणि त्या बघणाऱ्या लाटा आपल्याला बघायला मिळतील. लाटेमध्ये आत बुडून गेल्यानंतर आपल्याला लाटेचा अनुभव येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे दारू प्यालेल्या अवस्थेमध्ये दारूचं काय दोष जे आहेत ते कळणार नाहीत. मग काय करायला पाहिजे, तर दारू पिणारा एखादा आहे पण मी दारू न पिता उभा राहिलो त्यावेळी मला कळणार आहे किती दोष आहे त्यामध्ये. तसं प्रपंचाचं आहे.
प्रपंचामध्ये इतकं गुंतून आपण गेलो की प्रपंचातले दोष मला दिसेनासे झालेले आहे. सगळं गोड वाटतं. लाता मारणारा नातू गोड वाटतो. सतत आपली हेळसांड करणारी मुलं आवडतातच, त्यांच्यावर आपण प्रेम करतो. जी नाशवंत असलेली प्रॉपर्टी आहे ती कुठे जाईल याचं भय असतं. हे काय आहे, कधीतरी बसून विचार करायला पाहिजे ना. कसलं भय मला वाटतं, कशाचं भय आहे मला, हे जर विचार करायला लागलो आपल्याला, काय जाते माझ्याकडून, काय येत होतं, कधी कधी आलं होतं आणि ते कधी जायला लागलंय. इथे येणं आणि जाणं कशालाच नाही. कुठं जाईल सांगा बघू. जे पृथ्वीवरच निर्माण होतंय ते पृथ्वीवरच राहते ना. कुठं जाणार आहे ते, त्याला येणंही नाही जाणंही नाही. ही अवस्था जी आहे, मगच ही अवस्था जर आपल्याला कळेल तर बाहेर पडताना भक्तीचा अंगीकार केला की त्या निर्दोष असणाऱ्या परब्रह्माला जया पाविशी अभ्यंग निजधाम माझे, माझ्या निजधामाला प्राप्त होईल. कशानं? स्थिरावरीने चित्ते जाणूनी स्मरे. 91 नंबरची ओवी आपल्याला सांगते. स्थिर चित्ताने अंतकरणाने दोषरहित असलेल्या परमात्म्याला विचारपूर्वक त्याला जाण, विचारपूर्वक त्याचं स्मरण कर, विचारपूर्वक ध्यान कर. विचारपूर्वक शब्दाचा अर्थ काय? विचारानं म्हणजे तत्वानं त्याला बघायचा. तत्व काय? प्रविष्ट शब्द 11व्या अध्यायामध्ये आलेला आहे की तू तत्वानं त्याला जाणलं पाहिजेस. मग तत्वानं जाणायचं असेल ना तर विचारानं, म्हणजे विषयात व्यंग आहेत हे तुला कळायला लागेल, विषयामध्ये दोष आहेत ते कळायला लागेल. त्याचं चिंतन नको. विषयाचं चिंतन मला कुठंतरी बाहेर पाठवून दे. म्हणून चित्त स्थिर नसेल तर मरणकाली नुसता गोंधळच गोंधळ उडतो, बाकी काही होत नाही. आणि ती गोंधळाची स्थिती बाहेरचे आपले नातलग बघत असतात. काय आळुके पुळुके द्यायचे, कुणाकुणाचं ओरडायचं, काय काय त्या झोपेत बरळायचं, काय काय कुठली कुठली चित्र दिसत असतील. यमाचे येणारे दूत, अकराळ विकराळ दूत, तो अकराळ विकराळ यमलोक दिसत असेल आणि त्यावेळी तो जीव असा कासावीस होत असेल. ह्या यमलोकापासून स्वतःला जर बाजूला करायचं असेल तर भर्जनम भव बीजानम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. आपण राम रामाचंच गर्जना करता आले पाहिजे. म्हणजे तर्जनम यमदूतानाम, आपण त्यात यमदूतांना भीती दाखवू शकतो. म्हणून काय करायला पाहिजे? खऱ्या सुखाची प्राप्ती या स्थिर राहण्यामध्ये आहे. आणि खरं सुख म्हणजे ब्रह्मतत्व आहे. कारण ते सुखरूप आहे, ते आनंद रूप आहे, ते ज्ञानरूप आहे, ते सतरूप आहे. जरा अशी स्थिती जर तशी असेल तर मी तसा आहे. मला त्यासाठी मला माझ्या असणाऱ्या असत रूप असणाऱ्या प्रपंचाला सोडावं लागेल. दुःखरूप असलेल्या प्रपंचाला सोडावं लागेल. आणि अज्ञान ज्या ठिकाणी आहे ते सोडावं लागेल. म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञानात जायचं असेल अज्ञान टाकावं लागतं. सतरूपात जायचं असेल तर असत आणि जड असणारा दुःखरूप प्रपंच मला मनानं झिडकारावं लागेल. त्यावेळी मी स्थिर होईल. असा स्थिर झालेला अव्यंगवाने या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणूनी स्मरे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागेल. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.